खरं तर रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी सध्या आपल्या समोर आहेत। त्यांचा मुलगा आणि पत्नी या दोघेही जण आता सध्या पुणे मनपाची निवडणूक लढवत आहेत। काय सांगाल, तुम्हाला या ठिकाणी काय कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेतला, आता मतदान केलात, काय विजयासाठी सांगा? छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये मतदान होतंय आणि शिवरायांचं बालपण आणि स्वराज्याची गुढी इथनच उभारली गेली। त्यामुळे मला एक आनंद आहे की माझी पत्नी आणि माझा मुलगा ह्या मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। त्यामुळे मला सगळ्यात आयुष्यातला मोठा आनंद असेल तर तो आज असेल। आणि आपण बघितलं असेल, शिवसेना एक कुटुंब म्हणून आम्ही जेवढे उमेदवार पुणे शहरात उभे राहिलेत, ह्या परिवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि आज पुणेकरांच्या बाजूने उभे राहतील हा विश्वास आहे। आणि पुणेकर निश्चितच धनुष्यबाण ह्या चिन्हावर बटन दाबून महानगरपालिकेत शिवसेनेला पाठवते। आणि निवडणुकीमध्ये तुम्ही 2 व्हिडिओ ट्विट केलेत। खरं तर हे दोन्ही व्हिडिओ खूप चर्चेत राहिले। काय नेमकं तुम्हाला सांगायचं होतं? ह्याच्यामध्ये 100 व्हिडिओ आहेत माझ्याकडे, पण मी 2-3च काढले। आता म्हटलं त्या मोबाईलमध्ये बी जागा बसणार, इतके मोबाईल माझ्याकडे आहेत। तर त्याच्यामध्ये पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे। पुणे शहरामध्ये डान्स बार संस्कृती चालणार नाही, पब संस्कृती चालणार नाही। आणि त्यामुळे आम्ही कायम पुणे शहरावर जो आघात होत असेल, युवकांवर आघात होत असेल, ही संस्कृती मोडीत काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि तुम्ही बघितलं गेली कित्येक वर्ष मग मी बोलतोय। आणि हे जर उमेदवार महानगरपालिकेला लुटून, तिजोरीला लुटून जर अशा पद्धतीने जर वावरत असेल, आमच्या संस्कृतीला घात करत असतील, तर त्याच्याविरोधात बोलणं गैर काय नाही। प्रतिभाताई धंगेकर ताई, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात, कसा अनुभव आहे आणि काय सांगाल विजयाबद्दल? अनुभव खूप चांगला आहे। धंगेकरांचं काम आहे गेली 35 वर्ष, लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेत आणि मला असा विश्वास आहे तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात फार टीका झाली। नाही, मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही। मी माझ्या कामाविषयी बोलणार आहे। माझं काम मी लोकांना करून दाखवणार आहे। मला कोणावरच टीका करायची नाहीये आणि मला 100% विश्वास आहे की मी आणि माझा मुलगा दोघंही आम्ही विजयी होणार आहे। आपण पाहिलं की हे दोन्ही उमेदवार विजय होतील असं या ठिकाणी धंगेकर कुटुंबाने सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।